आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. दरवर्षी आम्ही हॉस्टेलमध्ये खूप उत्साहात आनंदात होळी साजरी करतो आणि माझी इच्छा अशी आहे की यावर्षी तू इथे यावंस आमच्या बरोबर होळी सेलिब्रेट करायला, आणि म्हणून तुला आमंत्रण देण्यासाठी मी फोन केला. नाही नाही, त्याला आमंत्रणाची काय गरज आहे मॅडम? ते ऍक्च्युली मला साहेबांशी पण बोलावं लागेल. जरा इलेक्शनची कामं आहेत, सो अगदीच शक्य होईल की नाही माहित नाही, पण मी प्रयत्न करेन. अरे कामं काय नेहमीचीच असतात, होतील ना. सण वर्षातनं एकदाच येतो, ते काही नाही, तुला यावंच लागणार. मॅडम खरं सांगायचं तर सणवार साजरा करणं टाळतो मी. नेमकं त्याच दिवशी माझं अनाथ पण मला बोचतं. लोक त्यांच्या फॅमिली सोबत सणवार साजरा करतात आणि मी स्वतःला कामात बुडवून घेतो. काम हाच माझा सण आहे. आय एम सॉरी, पण खरं सांगू मी म्हणजे माझी इच्छा आहे तू यावं, हे माझ्यासाठी किंवा तुझ्यासाठी नाही रे, स्वानंदीसाठी. तिला बरं वाटेल, तेवढंच तिच्या चेहऱ्यावर हसू येईल म्हणून तू यायचं बस. स्वानंदी. सुजित, बरं झालं इथेच भेटलास. मी येणारच होते तुझ्याकडे. माझं काम आवरलंय, एकत्रच जाऊया. आणि मी गाडी सुद्धा नाही आणली. स्वानंदी, मला वाटलंच तू इथेच असशील. किती काम करशील? बस झालं आता. थोडंच राहिलंय, ते संपवते आणि मग निघते. थोडं थोडं म्हणत तू पूर्ण रात्र इथेच काम करत बसशील, ते काही नाही. बर गुड, बरं वाटलं मला. नाही, कधी कधी ऐकतेस तू माझं शहाण्या मुलीसारखं. आता शहाण्या मुलीसारखं हे सुद्धा ऐक. मी तुला आधी हॉस्टेलवर सोडेन आणि तिथून मी घरी जाईन. सुजित, आपण हॉस्टेलच्या रोडने नाही जाणार आहोत ना? म्हणजे आपला रूट वेगळा आहे. संचिता, माझी गाडी मी ठरवेन कुठं व्हायचं कुठं नाही. तू कशाला लोड घेतेस उगाच? तसं नाही. तुला उशीर होतोय, संचिताला उशीर होतोय. एक काम कर, मग तू रिक्षाने जा. अरे नाही, तसं काही नाहीये. मी फक्त यासाठी म्हणत होते की दिवसभर खूप काम केलंयस, मीटिंग झाल्यात, सो लवकर निघालो तर आराम सुद्धा करशील ना तू, म्हणून. बाकी काही नाही. सुजित सर, हो तुम्ही खरंच घरी जा आणि आराम करा. एक मिनिट, काय चाललंय इथे? कोण घरी कसं जाणार ह्यावर मीटिंग भरवायची का आता आपण? कमॉन, अजिबात नाही. मी म्हणतोय तसंच होणार. मी आधी तुला हॉस्टेलवर सोडणार आणि त्यानंतर मी घरी जाणार. ओके संचिता, असंच घडणार. चल, बॅग भरून घे. एक नंबरची गावंढळ आहे, गावंढळ. सुजित चल म्हणाला आणि ही गेली लगेच मागून त्याच्या. मला चांगली संधी मिळाली होती आज सुजित बरोबर अख्खी संध्याकाळ एकत्र घालवायची, पण नाही, तडफडली ही मध्येच. गोड बोलूनच डिनरला सुद्धा नेलं असतं त्याला. पण आता या गावंढळ मुलीची बडबड ऐकावी लागणार आहे. शिट. चल स्वानंदी, त्या नवीन प्रोजेक्टचं काम सुरू केलंस का तू? हो सुजित सर, माझं सगळं प्लॅनिंग झालंय. मी फाईल तयार करून तुम्हाला दाखवते. गुड. सुजित, मी सुद्धा माझ्याकडून लाईनअप बनवलाय. हा, मला माहितीच होतं स्वानंदीला वेळ लागेल. ती नवीन आहे ना, म्हणजे तिच्यासाठी हे काम नवीन आहे. त्यामुळे मी माझ्याकडून सगळं उरकून घेतलंय आणि शर्मांचं डील आपण क्रॅक करू. हे बघ, माझं सिनियर शर्मांशी बोलणं झालेलं आहे, सो ती ऑर्डर आपल्यालाच मिळेल. डोंट वरी. गुड. काय आता काय या कामासाठी मी तुला मेडल वगैरे द्यायचंय का? कमॉन संचिता, सिनियर आहेस तू, इतक्या वर्षांपासून आपल्या फर्म सोबत आहेस. एवढं तर करायलाच हवं तू. एवढं एक्सपेक्टेड आहे तुझ्याकडनं. तसं नाही. स्वानंदीकडे बघ. मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूट मधनं बाहेर पडलेले MBA सुद्धा जितक्या सफाईनं काम करत नसतील तितक्या सफाईनं स्वानंदी काम करते. स्वानंदी, हो, आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. खरंच.
तुमच्या आई बापाने हे शिकवलं का रे तुम्हाला? कळत नाही का? अक्कल नाही? शेखर हा सर. काय किती वाजलेत? काय एवढा आडावडा करतोयस? सॉरी सर. अहो ती बाजूची वस्तीतली मुलं. मी 5 मिनिटासाठी वॉशरूमला गेलो तर तेवढ्या वेळात माझी बसायची लाकडी खुर्ची घेऊन पळून गेली. मी मागे धावलो त्यांना पकडायला तर म्हणे होळीत टाकायला घेऊन चाललोय. आणि म्हणतायत ही जुनी झाली आता नवीन घ्या. त्यांच्या बापाची इस्टेट आहे, नवीन घ्या काय नवीन घ्या. आणि सर जाता जाता मला चिडवून पण गेली. चाचा की खुर्ची, चाचा की खुर्ची. सर मी चाचा वाटतो का त्यांना? त्यांच्या बापाच्या पण वयाचं नसेल मी चाचा म्हणे. तुला राग नक्की कसला आलाय? खुर्ची नेली त्याचा की तुला चाचा म्हणलं त्याचा? डोंट वरी, उद्या घेऊ आपण नवीन खुर्ची. आज ऍडजस्ट कर. नाही सर, प्रश्न खुर्चीचा नाहीये. पण ही आत्ता भुईतनं वर आलेली पोरं, त्यांचं वागणं बघा किती माझाच आहे. खरं तर ना यांच्यावरचे वाईट संस्कार होळीत जाळून टाकायला पाहिजे. संस्कार म्हणून काय नाही तो त्यांना, अजिबात संस्कार नाही. मॅडम येस. अरे वा मॅडम, तुम्ही पुरणपोळ्या करताय? हो. अगं विचारतेस काय? मदत कर मला. चल, भरपूर करायचे आहेत. भरपूर म्हणजे किती? 50-60. 50-60? अगं दरवर्षी होळीला पुरणपोळ्या करतो आम्ही. किमान 2 तरी पोळ्या यायला हव्या की नाही? आता गप्पा काय मारतीयस? भाज ना पोळी. हळू, सावकाश. सावकाश. पुरणपोळी आहे ती. हलक्या हाताने लाटायची असते, हलक्या हाताने परतायची. तूप लावून जाऊ दे, तुला सांगण्यात काही अर्थ नाहीये. तुझं लक्ष इथे असायला हवं ना. ते काय म्हणतात, नजर हटी दुर्घटना घटी, ते झाले तुझं. हो मॅडम, नजर हटून दुर्घटना नाही घटणार तर काय होणार? अहो किती सुंदर पुरणपोळ्या गेल्यात तुम्ही. पण तुम्हाला एक सांगू का, तुम्हाला असं पुरणपोळ्या करताना बघून मला माझ्या आईची आठवण आली. माझी आई पण असंच करायची. सणावाराच्या दिवशी मला स्वयंपाकाला घेऊन बसायची. म्हणायची, स्वानंदी, सासरी जाण्याच्या आधी ना तुला सगळं यायला पाहिजे. रागवायची, ओरडायची. हे रागवणं वगैरे सगळं खोटं असतं. म्हणजे आपल्या रीतीभाती आपल्या पुढच्या पिढीला सांगाव्यात, त्यांना कळाव्यात आणि ते कसे पुढे नेत आहेत हे बघायचं असतं. असं बघायला गेलं तर माणूस आणि प्राणी च्यामध्ये हाच फरक आहे. माणसाला विचारलं की तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला काय दिलं तर तो हेच म्हणणार, पैसा अडका. पण तसं नसतं. खरी संस्कृती असते आपण आपल्या पुढच्या पिढीला काय देतो ते महत्वाचं असतं. जर मला माझ्या मुलाला शिकवता आलं असतं ना तर मी त्याला सगळे चांगले संस्कार दिले असते, सगळ्या चांगल्या गोष्टी शिकवल्या असत्या, सगळ्या रीतीभाती शिकवल्या असत्या. पण त्याला हे मंजूर नव्हतं. आणि म्हणून मी हॉस्टेलमधल्या सगळ्या मुलींबरोबर थोडीशी स्ट्रिक्ट राहते. मला माहितीये मला त्यांना चांगले संस्कार द्यायचे आहेत. पण त्यांना असं वाटतं की वॉर्डन मॅडम खूप कडक आहेत. जाऊ दे, पोळी करपली इथे लक्ष दे. ती खालती प्लेट आहे ना, ती घे, त्याच्यामध्ये पोळी काढ. पोळी पेटवली असेल, आपण नैवेद्य दाखवून येऊया. या वर्षीच्या सगळ्या वाईट आठवणी दहन करून येऊया. जमलं? नैवेद्य दाखव. जा, होळी पेटव.
हे काय, होळी पेटवली सुद्धा तुम्ही? माझ्यासाठी वेट पण नाही केलं? मी म्हणाले होते ना माझा एक इम्पॉर्टंट कॉल आहे, मी लगेच येते. तुमच्यामुळे लवकर पेटवली होळी. माझ्यामुळे? हो. जसे मला कळत नाही, काही झालं तर मीच का दिसतो का तुला? एक मिनिट, होळी कोणी पेटवली? मीच पेटवली. मग प्रूफ आहे. अगं तुमच्यामुळेच होळी पेटवली आणि तुम्ही घाई केली होळी पेटवायला. हे बघ तू. झालं का तुझं भांडून? अगं ठीक आहे. तुमची भांडणं नंतर करा, आधी पूजा करून घ्या. मनातले सगळे नको असलेले विचार आज मी या होळीत जाळून टाकलेत. देवी आई, माझ्या पोटात कुणाचं का अंश असेना, पण त्याच्यावर संस्कार करायचं काम माझ्या हातात आहे. हे बाळ त्याच्या बापाच्या नाही तर माझ्या नावानं, त्याच्या आईच्या नावानं ओळखलं जाईल. यापुढे मी रडणार नाही. माझं बाळ माझ्यावर आलेलं संकट नाही, तर माझ्या आयुष्यात आलेला एक सुखी अनुभव म्हणून मी बघीन. माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी जबाबदारी मला एकटीनं पार पाडायची. मला बळ दे देवी आई, बळ दे. दरवर्षी आम्ही हॉस्टेलवर होळी साजरी करतो, पण या वेळच्या होळीची मजाच वेगळी होती, हो ना? का यावर्षी का? तुझ्यामुळे. तू होतास ना म्हणून. तू इतकं सगळं छान मॅनेज केलंस ना, म्हणजे आम्हाला काहीच करावं लागलं नाही. थँक्यू. अहो थँक्यू म्हणून बरं का करताय मॅडम? खरं तर मी तुम्हाला थँक्यू म्हणायला हवं. मॅडम खरं सांगतो, सरपोतदारांच्या घरी सुद्धा होळीचं सगळं नियोजन मीच करतो. होळीच काय, कुठलाही सण असू द्यात, प्रत्येक सणाची A to Z सगळ्या नियोजनाची जबाबदारी माझी असते आणि मी स्वतःहून ती जबाबदारी घेतो. खरं तर आज पहिल्यांदा मला असं वाटलं की मी माझ्या जागेत कुठला आनंद साजरा करतोय. पहिला कुठला सण असेल की जो एवढा उत्साहात साजरा केलाय. थँक्यू कोणी म्हणायला पाहिजे तर मी म्हणायला पाहिजे मॅडम. थँक्यू. या सगळ्या सणांची मजा वेगळीच असते ना. म्हणजे आपण आपल्या माणसांमध्ये मनमुरादपणे आनंद लुटत असतो. मला कधी कधी असं वाटतं की नोकरीसाठी आपलं घर, आपलं गाव, आपलं सगळं सोडून माणसं इथे येतात, एका अनोळखी शहरात. त्यांना सुद्धा हा आनंद मिळायला हवा ना. म्हणजे आमच्या हॉस्टेलमधल्या मुलीच बघ ना, कुठून कुठून आल्यात. म्हणून मी ठरवलं की हॉस्टेलमध्ये सगळे सण अगदी घरगुती पद्धतीने साजरे करायचे. या मुलींच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितलास, आणि यांना असा आनंदात बघून खूप समाधान वाटतं. खरंय मॅडम, कुठलाही सण असू द्यात, तो आपल्या लोकांसोबत साजरा झाला ना, खरंच आनंद होतो. मग ती आपली माणसं कोणीही असू द्यात, रक्ताशी किंवा जोडलेली. उद्या येशील ना रंग खेळायला? आजच्या पेक्षा उद्या जास्त मजा येईल. बघतो. बघतो बिकतो काय नाही, यायचं म्हणजे यायचं. दॅट्स इट. ऑर्डर. नक्की. मी अर्धवट पुरणपोळ्या सोडून आले होते. तुम्ही गप्पा मारा, मी पुरणपोळीचं काम करून येते. मणी सर, मला असं का वाटतंय की उद्या तुम्ही येणार नाही? मोस्टली नाही स्वानंदी, मी नाही खेळत रंग. म्हणजे सरपोतदारांच्या घरी सुद्धा होळीपासून पुढची सगळी तयारी मी करतो, पण ऐन रंग खेळायच्या वेळी स्वतःला खोलीत बंद करून घेतो. म्हणजे तुम्ही रंग खेळतच नाही? नाही, म्हणजे तुम्हाला पटणार नाही किंवा तुमचा विश्वास बसणार नाही, पण खरं सांगायचं तर
माझ्या आयुष्यात रंगांचं अस्तित्व फक्त चित्रांपुरतं मर्यादित आहे. त्यातही बरेच चित्र मी बिना रंगांचेच काढलेत. ठीक आहे, आतापर्यंत तुम्ही रंग खेळला नाहीत, काहीच हरकत नाही. पण आता तुम्हाला रंग खेळावे लागतील. मी आहे ना सोबत, माझ्यासोबत तुम्हाला रंग खेळावाच लागेल. अहो पण बिन किंतु परंतु काही बी चालणार नाही. मला फक्त एवढंच माहिती आहे, तुम्ही उद्या हॉस्टेलवर येताय आणि आपण रंग खेळतोय. आणि जर तुम्ही आला नाही तर मी पण नाही खेळणार. हा, बघतो, प्रयत्न करतो. मी निघतो, बराच उशीर जायला हवं. मी तुमची वाट पाहीन. स्वानंदी कुठे? अगं मी तिलाच घ्यायला चालले आतमध्ये. स्वानंदी, हा जेसी बोल. स्वानंदी, डोर ओपन कर ना स्वानंदी. नाही, मी नाही उघडणार दार. का? मला माहितीये तू आतमध्ये आल्यावर काय करशील. मी नाही उघडणार दार. अगं स्वानंदी, मी नाही रंग लावणार. उलट माझे सगळे रंग आतमध्येच राहिलेत आणि त्या पोरीने सगळं मलाच रंगवलं. प्लीज प्लीज दरवाजा उघड प्लीज. नाही, मला माहितीये हे सगळे तुझे कारण आहे, नाटक आहेत. तू आतमध्ये आल्यावर मला रंग लावशील, मी नाही उघडणार. अगं मला माझं हेअरबँड घ्यायचा, ते बाहेर रंग खेळताना ना शिखाने माझा हेअरबँड तोडला. प्लीज डोर ओपन कर स्वानंदी, प्लीज. ट्रस्ट मी स्वानंदी, प्लीज. काही हेअरबँड वगैरे नकोय तुला, फालतूची कारण आहे ती तुझी. मी नाही उघडायची दार. स्वानंदी प्लीज प्लीज ट्रस्ट मी स्वानंदी. मी प्रॉमिस प्रॉमिस तुला मी कलर नाही लावणार. पक्का प्रॉमिस? येस प्रॉमिस. एक मिनिट. स्वानंदी, जेसी नाही. आता कशी सापड नाही जेसी, तुला माझी शपथ आहे. तुम्ही तुला कलर लावणार. ए स्वानंदी, स्वानंदी लाव तुझ्या चादरीला रंग लाव. स्वानंदी माझी चादर आहे. अगं दिस इज नॉट फेअर. स्वानंदी लाव ना, मग लाव रंग लाव. स्वानंदी यार, आज होळी आहे ना, अशी का करतेस तू? कलर लावतेत ना मला. तुला आधीच सांगितलं होतं मी, मनी सर मला रंग लावतील आधी, त्यानंतरच मी होळी खेळणार. बस, नाही तर नाही. काय यार स्वानंदी, काय हट्ट धरलायस तू? तुम्ही दोघं ना फालतू आहात एकदम. मला नाही बोलायचं तुमच्या दोघांशी. सॉरी सॉरी सॉरी. कुठे गायब आहे सुजीत? आज सगळ्यात आधी मी सुजितला रंग लावणार. आमच्या प्रेमाचा रंग. या रंगांमुळे का होईना आमचं प्रेम रंगणार. सुजित, हॅपी होळी. नाही नाही म्हणजे सुजित, आज रंग नाही लावणार तर कधी लावणार? अरे ते काही नाही, नखरे नको करूस. आणि हा रंग आपल्या प्रेमाचा, आय मीन मैत्रीचा रंग आहे ना. संचिता, तू मला रंग लाव, पण मी स्वानंदीला आणि स्वानंदीनं मला रंग लावल्यानंतर अरे थँक्यू. जा वाट इथं रंग. काय मॅडम बरात मा? कोल्ड्रिंक नाहीये, भांग आहे भांग.
गेल्या वर्षी आठवतो ना काय राडे घातले होतेस? पी भांग प्यायलीस आणि त्यानंतर अख्खा दिवस अख्खी रात्र फक्त नाचत होतीस. भांग उतरल्यानंतर पाय दुखत होते तुझे, पेन किलर्स द्याव्या लागल्या होत्या तुला, आठवतंय ना? सो यंदा जरा जपून. तूही जरा जपूनच. नशा आहे ती. संचिता, ऑलरेडी स्वानंदीच्या प्रेमाची इतकी नशा चढली आहे ना माझ्यावर, त्यापुढे ही नशा काहीच नाही. तुला काय वाटलं स्वानंदी, तू इथे यायला नकार देशील आणि हा सुजित तुला असं सोडून देईल? नो. तू आज जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जरी असशील ना, तर तिथं येऊन हा सुजितच तुला पहिल्यांदा रंग लावणार. स्वानंदी, तुझं आयुष्य रंगीत होणार ते माझ्यामुळे. त्या आश्रित